गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत जे न्यू अपडेट आलेले आहे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत जीएनएम स्टाफ नर्स या पदाचा एकूण जे पद आहेत 131 आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील, कोणाचे फॉर्म भरायचे बाकी असतील तर त्या तत्पूर्वी महानगरपालिकेमार्फत तांत्रिक विषयाचा सिलेबस डिझाईन केलेला आहे। आपल्याला निश्चित केलेला अभ्यासक्रम त्यांनी पीडीएफ शेअर केलेली आहे आपल्याशी। त्या संदर्भात तुम्हाला डिटेल टॉपिक लिस्ट जीएनएम स्टाफ नर्सची सांगितली जाणार आहे। त्याकरिता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे। तत्पूर्वी आपण अकॅडमीमध्ये जीएनएम एएनएम बॅच नुकतीच स्टार्ट झालेली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या विविध पदाकरिता जागा निघालेल्या आहेत त्या सर्व पदाची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तांत्रिक विषयासहित या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहे। त्यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपण करून घेणार आहोत। टॉपिक वाईज एमसीक्यू असणार आहे, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत। फ्री मध्ये लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात। सध्या ऑफर आहे एएनएम जेएनएम वरती तुम्हाला 2000 रुपयामध्ये 1 इयर व्हॅलिडिटी दिली जाणार आहे। तर याकरिता आपल्याला 95 45 81 83 03 हा नंबर आहे अकॅडमीचा, यावरती इन्क्वायरी करायची आहे। बॅच संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप केली जाणार आहे। तर आपला जास्तीचा वेळ न घेता जे निश्चित केलेला अभ्यासक्रम आहे तो आपल्याला टॉपिक वाईज बघायचा आहे। जो घेत होतो आपण आतापर्यंत जीएनएम चा सिलेबस तोच आहे, त्यामध्ये काय ऍडिशनल टॉपिक आहेत ते पण आपण पाहणार आहोत। म्हणजे आपल्याला जे क्वेश्चन आहे टेक्निकल सब्जेक्टचे या बाहेरचे विचारले जाणार नाही। एक निश्चित केलेला ऑथेंटिक सिलेबस आपल्याकडे आलेला आहे। हे वर्क हे केलेला आहे। जीएनएम स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ, स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ या संदर्भात बघूया आपण। टेक्निकल सब्जेक्ट अप्लाइड मायक्रोबायोलॉजी अँड पॅथॉलॉजी जो सूक्ष्मजीवशास्त्र आहे आपण सुरुवातीपासून घेत होतो। केमिस्ट्री असेल, बायो असेल, सॅनिटरी संदर्भात जे वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक आहेत ते पण आपण घेतलेले आहेत। त्यानंतर पोल्युशन इंट्रोडक्शन, त्याची ओळख, कॉजेस काय आहेत पोल्युशनचे, इफेक्ट्स काय होणार आहेत, परिणाम आणि कंट्रोल अँड मेजर्स, त्यावरती कंट्रोल कसं ठेवायचं आहे आणि मेजरमेंट कोणकोणत्या प्रकारे ते मेजरमेंट करायचे आहे, टाइप आहेत ते पण आपण क्लासमध्ये घेत असतो। इंग्लिश मध्ये जेएनएम चा तुम्हाला अवेलेबल आहे। विशेषतः बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी असते एएनएम चा मराठीमध्ये आहे आणि जेएनएम चा इंग्लिश मध्ये सिलेबस आहे आणि टीचिंग पण इंग्लिश मध्येच होणार आहे। त्यामुळे तुम्हाला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाहीये। ज्या मॅडम शिकवतात त्यांचा एमएससी मायक्रोबायोलॉजी झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला या संदर्भात जो सिलेबस डिझाईन केलेला आहे तोच आहे। त्यानंतर आहे न्यूट्रिशन अँड न्यूट्रिशनल असेसमेंट, थर्ड पॉइंट अँड न्यूट्रिशनल एज्युकेशन, फूड सेफ्टी संदर्भात एफडीएस संदर्भात तर आपण डिटेल मध्ये आपल्याकडे टेक्निकलच्या नोट्स अवेलेबल आहेत, ई बुक असेल, प्रिंटेड नोट्स आहेत। फूड सेफ्टी, फूड न्यूट्रिशन हे आपण सर्व काही मागच्या बॅच मध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे परत आपण हे आपल्याकडे ऑलरेडी तयार असल्यामुळे काही आवश्यकता नाहीये। इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन अँड कम्युनिकेशन, बिहेवियर चेंज कम्युनिकेशन, इंडिव्हिज्युअल अँड फॅमिली एज्युकेशन असेल, काउन्सिलिंग असेल, ऑर्गनायझेशन ऑफ हेल्थ केअर सर्व्हिसेस, कोणकोणत्या ऑर्गनायझेशन आहेत, संघटना आहेत हेल्थ सर्व्हिसेसची सेवा संदर्भात त्या पण आपल्याला नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या अभ्यासाच्या आहेत। एपिडेमॉलॉजी आहे, व्हायटल स्टॅटिस्टिक्स, कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल म्हणजे संसर्गजन्य असंसर्गजन्य जे आजार आहेत ते पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। डिसीज अंडर नॅशनल हेल्थ प्रोग्राम, कोणकोणते डिसीज अंडर म्हणजे कोणा अंतर्गत राष्ट्रीय लेवलला कोणकोणते प्रोग्राम आयोजित केले जातात किंवा स्टेट लेवलला असतील कोणकोणते प्रोग्राम निश्चित केलेले आहेत ते पण आपण पाहणार आहोत। त्यानंतर कॉमन कंडिशन अँड इमर्जन्सीज, फर्स्ट एड इमर्जन्सी, ओके, प्रथम उपचार बोलतो ना आपण। समजा एखाद्याचा अपघात झालेला असेल एखाद्या गाडीचा, तर सुरुवातीला नेमकं कोणतं फर्स्ट एड प्रथम उपचार करायला पाहिजे त्याविषयी पण आपल्याकडे ज्या प्रोसिजर आहेत, ज्या टेप्स आहेत ते पण अवेलेबल आहेत। त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ अँड फॅमिली प्लॅनिंग, ओके, कुटुंब नियोजन असेल किंवा नुकतंच जे बाल जन्माला आलेलं आहे त्या संदर्भात जे दिलेले आहेत डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन ते पण आपण घेणार आहोत। त्यानंतर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असेल म्हणजे लैंगिकरित्या जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात त्यामध्ये आपण घेतलेले आहेत, परत पण नवीन घेणार आहोत कारण आता ऑथेंटिक झालेला आहे सिलेबस। त्यानंतर चाइल्ड हेल्थ असेल, बाळाची आरोग्य समस्या असेल, त्यानंतर अडल्ट हेल्थ, स्पेशलाइज रोल ऑफ कम्युनिटी हेल्थ म्हणजे जो समुदाय रोल आहे हेल्थ नर्सचा तो पण पाहणार आहोत। कम्युनिटी हे मेंटल हेल्थ अँड काउन्सिलिंग, सर्वात महत्वाचं एखाद्या व्यक्तीला जर आजार झाला तर त्याला काउन्सिलिंग त्याचं
जे डिप्रेशन मध्ये गेलेला असतो त्याला काउन्सिलिंग करणे, त्याला सल्ला काय म्हणतो आपण त्याला समुपदेशन मराठीमध्ये, ते करणे महत्वाचं आहे. ते पण एक पॉईंट आपल्याकडे ऍड केलेला आहे यांनी. डायजेस्टर मॅनेजमेंट आहे, हे तर आपण प्रत्येक एएनएम असेल, जीएनएम असेल, एसआय असेल, एमपीडब्ल्यू याला तर घेत असतो. आपत्ती व्यवस्थापन 2005 चा कायदा, किती सालचा कायदा आहे? केंद्र सरकारचा 2005 चा कायदा आहे. त्यामध्ये काय काय कोणकोणत्या कंटेंटचा समावेश आहे, काय आहे डायजेस्टर मॅनेजमेंट, काय करावं लागतं एखाद्या ठिकाणी जर भूकंप झाला किंवा वादळी पाऊस झाला. ओके, आपत्ती व्यवस्थापनामध्ये ते संपूर्ण इन्क्लूड आहे, तो कायदाच आहे, त्यामुळे तो पण आपण पाहणार आहोत. आणि काउन्सिलिंग करायचं आहे आपल्याला डायजेस्टर मॅनेजमेंट झाल्यानंतर. स्टँडर्ड प्रॅक्टिसेस, ओके, एसओपी आहेत, एसओपी आपण घेतलेल्या आहेत. जीएमपी घेतलेले आहे, जनरल मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, जीएमपी एसओपी पण आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर यूज ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच आहे. त्यानंतर मॅनेजमेंट इन्क्लुडिंग हेल्थ सेंटर मॅनेजमेंट, लिडरशिप अँड सुपरविजन, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आहे. ओके, जे जैववैद्यकीय कचरा आहे, घातक कचरा आहे, वेस्ट कचरा आहे, तो त्याची विल्हेवाट कशी लावायची, डिस्पोजल कसं करायचं आहे, ते पण संपूर्ण आपण पाहणार आहोत. आणि परत एकदा मी रिपीट करतोय, जीएनएम चा सिलेबस हा इंग्लिश मध्ये नोट्स अवेलेबल आहेत ई बुक स्वरूपामध्ये, प्लस जो टीचिंग करणार आहोत आपण तो इंग्लिश मधनच मॅडम घेणार आहेत. त्यांचा एमएससी मायक्रोबायोलॉजी झालेला आहे, मायक्रोबायोलॉजी, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. पूर्ण घेणार आहोत आपण. एवढा जो सिलेबस दिलेला आहे तो कम्प्लीट केला जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेसिक पासून. ओके, यामधले काही ऍडिशनल जे पॉइंट आहेत नवीन आलेले, एसआय संदर्भात असेल, सॅनिटरी इन्स्पेक्टर, जसं डायजेस्टर मॅनेजमेंट असेल, एसओपी, जीएमपी मी परत घेणार आहे स्वतः, त्यामुळे. आणि याच्यावरचे तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव हे झाल्या, टॉपिक झाले की त्यावरचं पीवायक्यू एमसीक्यू पण आपण घेणार आहोत. तुमचे डेमो पेपर आयोजित केले जाणार आहेत. सर्वात महत्वाचं जीएनएम एएनएम ची तुमच्याकरिता रेग्युलर बॅच सोबत मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे. यामध्ये टॉपिक वाईज तुमच्या टेस्ट सिरीज अवेलेबल केल्या जातात, टेस्ट घेतल्या जातात, त्याच्यावरचे अनालिसिस असतं, परत पर्सनल कॉलिंग केलं जातं, पर्सनल गायडन्स तुम्हाला दिलं जातं. 7,000 रुपये फक्त फी आहे या एएनएम मेंटरशिप, एएनएम जीएनएम मेंटरशिप बॅचची. ओके, आउटपुट 100% आहे मेंटरशिप बॅचचं. कारण तुम्ही जर नवीन अभ्यास करत असाल तर नेमकं काय करायचं आहे, कसा काय अभ्यास करायचा आहे, कोणते टॉपिक वाचायचे, वास्ट सिलेबस आहे आपण परीक्षा विमुख अकॅडमीमध्ये घेत असतो, जेणेकरून तुमचा जो टेक्निकल सब्जेक्ट आहे जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळवणे हा एकमेव आपला उद्देश आहे. ओके, परत एकदा तुमच्याकरिता ज्या वेगवेगळ्या पदाकरिता नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये स्टाफ नर्स आहे, एएनएम असेल, जीएनएम, त्यानंतर एसआय असेल, एमपीडब्ल्यू, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ आहे, आरोग्य सहायक महिला आहे, याकरिता जर कोणी फॉर्म भरले असतील त्यांच्याकरिता तांत्रिक विषयासहित स्पेशल बॅचेस बेसिक पासून स्टार्ट झालेल्या आहेत. तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करण्याकरिता 9545818303 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. तसे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे. आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू सर्वांचे. पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये.